हॅलो मित्रांनो, आता चालली पंढरपूरची वारी. पालख्या निघाल्यात सगळ्या पंढरपूरला. तर आमची आजी पंढरपूरची वारी केली, तिने पायवारी केली. तर आजीला विचारूया कसा आहे एक्सपिरियन्स. काय आजीला टीव्हीत वगैरे बातम्या बघितलं की आजी म्हणती हिथं गेली वे हा हिथं. जाता जाता आजी बा काय सांगते, आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी जावा, पाय घासाया देवाच्या दारात, कल्याण होईल. आजीला आता गाणं सुचतंय जरा वारी. हा पंढरीला जायचं, मन पंढरीला जायचं, मला बी यायचं. हॅलो मित्रांनो, आता चालली पंढरपूरची वारी. पालख्या निघाल्यात सगळ्या पंढरपूरला. तर आमची आजी पंढरपूरची वारी केली, तिने पायवारी केली. तर आजीला विचारूया कसा आहे एक्सपिरियन्स. काय आजीला टीव्हीत वगैरे बातम्या बघितलं की आजी म्हणती हिथं गेली वे हा हिथं रिंगाण असते ना, असं असतं तसं असते आजी सांगत असते. तर आजीला विचारूया नक्की कसा एक्सपिरियन्स आहे. आजी काय म्हणशील वारीबद्दल. गोडरिंगाण चुकली चुकली होती का वारी? चुकली होती. आणि मोर गेलो ना, अशी गाडी वळाली, मागून जिबडं आलं तसं मला ठेस चाललं, जिबड्याने धडकलं धडाकलं जिब. आतापर्यंत गेली काळसाव. कळसाव गेली का? आतापर्यंत किती वेळा पायवारी केली तू? 3 वर्ष. 3 वर्ष पायवारी केली. मग तसं का एसटीने म्हटलंय तुळजापूर आलंय, मला देव बाप्पा आलाय होय. माझ्या घरी. तुळजापूरला गेलो की पंढरपूर, तुळजापूरला गेलो की पंढरपूर. आजीने म्हणजे बऱ्याच वेळा केले, हा, पण पायी 3 वेळा केले. हा, पायवारी 3 वेळा. फक्त 3च वाऱ्या केल्या. काय भानगड, तुला काय घरची जाऊन देत नव्हती रे, नव्हती घरची जाऊन देत. का? आणि मग पायवारीनी तूच डॉन होती, कारभारी डॉन होती सगळ्यांना. मग 2 वाजून काय करत. अजय, तू 3 वेळा केली वारी. आमच्या चौथ्या वेळेस म्हाताऱ्याला पाठवलं. मग म्हाताऱ्याने चालतच गेलं. चालत. म्हातारा चालला असेल, दानकाट होतं म्हातारा. हा, अरे ह्याला जायचं म्हातारा चालतच. कुठे? शिंगणापूरला. शिंगणापूरला. हा हा, चालत. राजा भाऊन ते जायच्या चालत. आणि मग काय 3 वेळा तू चुकली होती म्हणते, काय म्हणत होती? जातानी कश काय चुकली? ते आपल्या ती पाऊस आला, ती कागद घेतला मुरका आणि कळस गेला तिकडं. जाऊ म्हणती यावं, इकून काय जायचं, काय जायचं. कसला कळस काय कळलं? ह्याचा पालखीचा. पालखीचा नाही काय, पण संत महाराजाचा कळस. हा, संत महाराजाच्या पालखी बरोबर गेली का? संत महाराज. माऊलीचा लय मोठा. माऊलीची लय गर्दी असते तिथं दिंड्यात एवढ्या. आता मी गेलो होतो लय व्हिडिओ काढायला, गर्दी. त्यावेळेस बघितलं. दाराबाई म्हणली बरडला येत जा आणि तू पालखीला. लय गर्दी आमच्या तिथं म्हणली. पण ह्याला गेली बाय, सासवडला लय भारी. कुठल्या? ज्ञानेश्वराच्या? हा, ज्ञानेश्वर. माऊलीच्या पालखीला? माऊलीच्या पालखीला गेले, पण पोराचा बदामच गेला. कुठल्या? त्या खेडेकराची पोर नेत कडला. कसं काय म्हणजे किती दिवस लागलं? पाय बी दुखलं का नाही जाऊन? काय नाही नाही नाही, पाय नाही दुखलं का? काय नाही गेल्या. आणि तेवढा टप्पा ह्याचा मोठा आहे. कुठला? रेडा रेडी. रेडा रेडी. हा, तुझी भावशी आली नाही तिच्या गावातनं, इंदापूरच्या पुढे. इंदापूरच्या पुढं रेडा रेडी मुक्काम. रेडा रेडी लय भारी. लय भारी का? लय भारी. आता तू जायचं बंद केलं काय भानगड? पाय गेलं, देव बाप्पाला सांगितलं की मी. तर नो आजी, अजून एक सांग काहीतरी आजी. मग अजून काहीतरी एक्सपिरियन्स असेल की तुझा? ती शेलमूर मध्ये. शेलमूर मध्ये? मला ते पिशवीच. शेलमूर मध्ये काय काय तुम्ही घालता गळ्यात जातात? शेक म्हणता त्याला. आता पहिलं काय म्हणायचं काय म्हणतो? हा बरं. हा, ते असं येतं नाही का, ती वारकरी घालतो. वारकरी घालतो ती पिशवी अशी एका बांधाची. हा, एका बांधाची वारकरी घालतो तसली मला पिशवी आणून दिली ती. आणि त्याने घातली पिशवी त्या काय कुत्र्याचं पिल्लू. आणि मी चालली तडा 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 तडा. पहिलं चालायचं बघायचं आपलं, मजल गाठायची. आणि जड नाही लागलं, काय नाही. हसत येत. कोणी घातलं? बाळूनी, ह्याच्या खेत्र्याच्या बाळूनी. आणि हसत्यात बाय, का हसत्यात. मी म्हणती ही मारती का, हे आपला मेल्याला बबन भाऊ मारती काकडा कमललाय. येड्या भोकाच्याला जड लागतं का नाही कमी म्हणायची. आणि मला कशाचं जड लागतंय तेव्हा पळायची आपली. ती पळणं थोडं, पण हसणं बोलणंच रे. बरं, मुद्दा सांग की काय मुद्दा? आणि गेले मोर.
आणि वळाली ती चपकात पाहुणा होता ह्याचा गेले ह्या आपला यश नावाचा थोरला मेवला. आपण काय झालं ती तरी सांग की पुढं. हसतोय कुत्र घातलंय म्हणता कसं काय तुम्हाला जड लागा ना काय जड लागा ना कशाचं जड लागतोय. मोर गेला म्हणला म्हातारी जड लागतं का नाही बाळ म्हणला. म्हणलं आता काय काय माहिती काय र तर कुत्र्याचं पिलू काढले माझ्या पिशवीत नाही. हे म्हणलं येड्या बोडीची बाई चांगली माणसाला मारायची ही संगान त्या पंढरपुरापर्यंत नेत्यात का मागत पुरत्यात मला इथं. आणि मोर गेलो ना अशी गाडी वळाली मागून जिबडं आलं तसं मला ठेचाळलं जिबड्याने धडकलं धडाकलं जिबड्यानी. आणि तिचं 800 रुपये माझं 800 रुपये पिशवीत होतं. लुगड्याची घडी कबरीची पिशवी लुगड्याच्या घडी पिशवी कुठं पडली आणि मग कुठं मी पडली मला बेसुद्धच झाली मी तिथं. डायरेक्ट धडकलं की बेशुद्ध झालं. हा पडली बेसुद्ध झाल्या हो. तेव्हा जपकात पाहुणं म्हणलं दवाखान्यात न्यायचं मोर ह्याला डोरल्याच्या वाडीच्या तिथं दवाखाना होता ह्या. तिथं दवाखान्यात ॲडमिट केली. मग गायचं दिव आल्या पालखी मोर निघाल्या यायचंय का माघारी जायचंय. म्हणलं मला पांडुरंगाने वाचवलंय मला पुढं जायचं दर्शनाला. गेले बाय केला पांडुरंग. नंतर म्हणला तुम्हाला एसटीने एक जण आम्ही येतो आणि मग परत देवाला माघारी येऊ. चला नेतो. नाही बाया म्हणलं मोहरत जायचं. आणि गेली चांगलं म्हणलं वाचावली देवानी वाचावली. मग आता मग माळ घाला देवाची. हां पांडुरंगाची माळ घाला. मग तेव्हा माळ घातली. मग मी काय म्हणलं माळ घालायची खरी. मग गोंधळ मामाला म्हणलं तर देवीची माळ आहे माझ्या गळ्यात. म्हणल्यावर पांडुरंगाची माळ घातली तर चालेल का. म्हणला अगं चालतं माझ्या नाही का गळ्यात मी कुठं खातोय वशात. म्हणलं मी खात नाही खाण्याचा नाही प्रश्न माझा. पण कवड्याची माळ म्हणल्यावर पांडुरंगाची माळ घातली तर चालेल का. तर म्हणलं चालेल माळ घातली. तवा माळ घातली. परत मी पाळले मामा पाय उतारला तर चालेल का माझ्या अंगात वार येते. मग अगं ते पुण्याचं काम आहे छबा चालतंय पाय बी उतरायचा पुण्य करीत राहायचं म्हणला. जे आणि मला एक प्रश्न होता की तिथं खायचं प्यायचं कसं असतंय ते होती का व्यवस्थित सोयी वगैरे? लय भारी होय लय सगळं. ती बापू काकड्याची पोरगी दिली तिथं बी त्या काय कसं असतं खायचं काय काय कर नियोजन काय लोक आपली करतात का ते चपाती लोक करतात का ते हे ह्याच्याकडे असतं वारीवाल्याकडे माणसाकडं कोणाकडे आपल्या आपलं माणसं ज्याच्या त्याच्या घरी तुझ्याकडे 4 माझ्याकडे 4 मध्ये गावात गेलं की तिथं असतं का? तिथं असतं घरोघर. होय. तिकडे जा 2 तिकडे जा 4 तिकडे जा 4. असं मग उदवती लावायची गाणं म्हणायचं ती देवाची. आता नाही तसं आता हे बनवतात आता सगळे हा पालखीवालेच बनवतात. आणि संघ बी नेतात ना हा. कमी आलं तर हम्म. धान्य बरं बरं. ती बी करतात. आधी सपोज आता एवढं चालायचं एखाद्याला सवय नसते तर मग एखादं एवढं चालू चालू आजार बी पडलं आजारी पडल्यावर कसं काय माघार यायचं काय डॉक्टर संघ संघ डॉक्टर असतो हा मग वाबळा होता वाबळा आम्हाला ती आपल्या ह्याचा काराठीचा काराठीचा वाबळा माघारी यायचं. म्हणजे सगळे सुविधा आहेत. सोयी हम्म. गरम पाणी गरम पाणी आंघोळीला हा कुणाला आजारी पडले मला त्या डोरलीच्या आणि त्या बाईने पाणी दिलं पडलं. म्हणली आमच्यात एक म्हातारी आजारी म्हणून पाणीने आंघोळ चहा पियाचा का आणि म्हातारी देवाच्या नात्याने किती बी खा बायांची गठुडी बांधायची लई सोय. अरे काय काय जण खास त्याच्यासाठीच जातात. ती आता एक बातमी आली होती आता वारीत बी ना हा काय झालं अशी 10-15 जणांचा कळप हा म्हणजे माणसं हा अशी पिशव्या घेऊन पिशव्या आणि कोणी काय वाटाय आलं काय आलं की नसती घ्यायची न पिशवीत टाकायची नसती घ्यायची न पिशवीत टाकायची आणि आपल्या ती टेम्पो त्या नेऊन टाकायची सगळी आणि परत पुढे गेलं की परत अजून गोळा करायची. आमच्या आजीला आता चालता येणार जरा वाकली ती कमलबाई ते ही खड्याच्या तुकड्याची कमी गुलबनानाची कमी अरे बाया पडायच्या बाया किती घ्या आम्हाला कुठं दिवस जायचा तर पताच ना काय तुम्हाला गप्पात मारायला पाहिजे ना. गप्पा मोर जाऊ आम्ही झोपा काढायचो.
काढायचा आहे. आणखी कुठं हालू नाही तर नाही हालू, आपलं चालायचं बघायचं. माऊली माऊली करत. हा इथं कमिल्ले गाणं येते देवाचं. ती आळंदीची नसती का ही पिशवी तसली वारकऱ्यांची, वार ती करायची. पिशवी घेऊन दिली ती अंकुच आणि पहिल्याच वरचाला हम्म. गळ्यात टाकायची, त्याच्यात लुगडं जंपर आणि बिछानात हातराय पांघरायचं, आणि सामान सगळं टेम्पोत, सगळं टेम्पोत. मग फक्त पैसे मोकळं भरायचे. चाललं. तेव्हा 100 रुपये भरायचं. हम्म. आता लय जास्त असेल, 1000 रुपये. आता 1000-2000 असं. हा 100 आम्ही 100 रुपये. तरी बी भाऊ म्हणायचा कशाला आई चालायची तू, नाही चालायची. नाही एकदा तर डोरल्याच्या वाडीवर गेलो आम्ही मुक्कामाला, विष्ट मारती काकडे. अरे पण आता मला सांग, तिथं पोचल्यावर सगळ्या पालख्या एकदम पोचल्यावर मग गर्दी कशी काय असते? घुरती लय घुरती असते. नुसतं पळायचं बरं का वाखारी फसणं. पण पांढरा त्या रामबागत पहिला मुक्काम होता. हम्म. आता आड्याला हाई वाटतं, हम्म. लय आड्याली आता. आता सगळं बाहेर आणत चालल्यात, हो, कारण लय गर्दी झाली हो. आतमध्ये. रामबागत होतं ना, तिथं पालखी जायची पंढरपुरात, तिथं देवाजवळ पळायचं नुसतं पळायचं. धडा 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 पळायचं. येटा नाही सिनं बिनायचे होते सगळे. तेव्हा काही मोबाईल बिबाईल नव्हतं, पुसले का नाही काय कळायचे कसं काय? मोबाईल रेडीत गेल्या हो बाया गेली ती बाया ज्या लगीला का संडासला कोणाला उचतात. आणि म्हणते ती बाया आली नाही, ती बाया तर येऊन बिसाळली. त्या बाकीच्या बाया तर त्यांच्या मेळाव्यातल्या बाया आली नाही, गंगू आली नाही, रंगू आली नाही, गंगू आली नाही, गंगू आली बाय. म्हणलं बाई हसू म्हणलं होतं कसं होई, मी तर पहिल्याच वरती आली बाय. बाया नेत्यात धरून म्हणलं बेपत्ता एकदा रकमेची डोरली गेली, काही नाही नेत. चपला तर 3 जोड झालं माझार जाताना. सारखं चालायचं ती लबरचं. आता मोर गेलं 2 कासऱ्यात बाई तुटलं ती. बारामतीत घेतलं एकदा, घेतून नेलं एकदा. आणि मग कुठं बाय मला चप्पल नाही, अहो चालाय येत नाही, पाय हुळहुळ झाल्यात. बापू चप्पल घ्या, बापू चप्पल घ्या, घेऊ मोर तर व्हायची ते पिंध्या त्या चप्पलाला इतकी हालतो. आणि तिथं बांगड्या भरायच्या म्हणल्या लई स्वस्त्या बांगड्या. पण तिथं दर्शन बिर्शन होतं का? लय बारी लाईनीनी लाईनी होतंय. अरे कशाचं होतंय? कशाचं होतंय, मागून वशीला लावायचा. कुठून? विठ्ठलाच्या मागून नाही का ये रखुमाईचं मंदिर. हा रखमाईचं मंदिर. हम्म. मग तिथून मागल्या दाराने आम्ही यायचो. आजीला आता गाणं सुचतंय जरा वारी. पंढरीला जायचं, मन पंढरीला जायचं, मला बी यायचं. हा काय एवढं गाणं सुचतंय बाबा. नाही आठवत. पंढरीला जाऊया, दिलं देऊया. पण काका तू म्हणली ना काहीतरी म्हणत होती. मित्रांनो, हे चालू करायच्या आधी आजी गाणं म्हणत होती, पंढरीला जाऊया मासा घेऊन आळंदी. आळंदीचा मासा देऊला झाला का, आळंदीचा मासा देऊला गेला कसा, माझ्या साधूचा नियम तसा. म्हणजे साधू माझा, म्हणजे भाऊ म्हण, लेक म्हण, नातू म्हण. आता भाऊ तर गेलं देवाच्या घरी, माझं लेक साधू. नियम साधूचा नियम तसा. परत आता तुला पालखीला जर जाऊ चालाय चांगलं जमायला लागलं हा आणि तुला जा म्हणलं तर जाशील का पालखीला? जाईन की बाई. तारा तरा ना ही बुद्याची ती म्हातारी पालखीतच आयुष्य गेलं, कुठं गेली. आणि मग गावली ती मरायच्या टायमाला पंढरपुरात. कोणाची भांडी घासायची 4 नेना नाव म्हणून गाडव्याचा नेण्याचं आई. फक्त 3च वाऱ्या केल्या, काय भानगड? तुला काय घरची जाऊन देत नव्हती घरची जाऊन देत का? आणि मग पायवारीनी तूच डॉन होती, कारभारी डॉन होती सगळ्यांना. मग 2 वाजून काय करतो आता, आहे का पांडी जायची. अरे आत्ताच नाही तवा सांगते का तू? मग डॉन होती की तवा? 2 वरती मग बिम लावलाई, बोला मागाच बी घेऊन पलानी चाकी वाटणी. मित्रांनो, जाता जाता आजीबा काय सांगते? आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी जावा, पाय घासाया देवाच्या दारात, कल्याण.
सगळं देव खिरवाय. मित्रांनो, जाता जाता एकच सांगाल, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. आमचा व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय 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 बाय.